डिस्क्लेमर, मेरी आप सबसे गुजारिश है ये वीडियो सिर्फ एंटरटेनमेंट के लिए। मेरी वीडियो का मकसद सिर्फ सोसाइटी में गंदगी फैलाने वालों को साफ करना है। न था कोई साथी सहारा, तू उनका मसीहा बना। नमस्कार ऑलमॅन, माझं उमेश आणि तुमचं स्वागत आहे. डोक्याच्या केसापासून ते ओटाच्या जिभेपर्यंत श्याम भाऊ स्वागत करा. मित्रांनो, आज मी तुमच्याशी अशा ज्वलंत विषयावर बोलणार आहे. मग आज माझ्या हाताचे बोट जबडा जरी भाजला गेला तरी चालेल, पण मी यावर आज बोलणार. कारण मी जर या विषयावर आज तुमच्याशी बोललो नाही तर माझा डोक्यातला मेंदू आहे तो जबड्यातनं बाहेर पडेल आणि मला काहीही होऊ शकतं. आजचा विषय इतका भयानक आहे मित्रांनो की आजचा विषय सगळे इंस्टाग्राम हॅशटॅग वाल्यांच्या डायरेक्ट काळजात हात घालणार आहे. क्या बात कर रहे हैं? ज्या प्रकारे तंबाखू आणि चुना, मिसळ आणि कांदा एक कॉम्बिनेशन आहे, तसंच आता एक कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे इंस्टाग्राम आणि इंस्टाग्रामवरचे हॅशटॅग. आज मी असे नमुने घेऊन आलोय मित्रांनो, ते बघून तुमच्या डोळ्यातनं डायरेक्ट रक्तही पडू शकतं आणि ते तुम्ही सहन करा मित्रांनो, कारण ते मीही सहन केलंय. अबे साले. आजचा असा विषय आहे मित्रांनो जो तुमच्या आयुष्यात 101 वेळेस डोकावत असतो. अहो, तुमचे असे मित्र असतील ज्यांना या रोगाची लागण झालेली असेल. इंस्टाग्राम जे आहे ते ओपन केल्या या रोगाची लागण होती आणि हे साली बरीच होत नाही. मला दाखव तुम्हाला पण हा रोगाचा पहिला विषाणू. बघा ही रील्स डोक्यावर मांडे ठेवून. आता फक्त स्वतःचं साम्राज्य तयार करायचं आहे, कारण आमचं नाव काल पण चर्चेत होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहणार. आता फक्त स्वतःचं साम्राज्य तयार करायचंय, कारण की आमचं नाव काल पण चर्चेत होतं, आज पण आहे आणि उद्या पण राहणार. आणि ते शेवटी कावळ्यासारखं का? अरे याच्यात हा स्वतःच डायलॉग देतो ना, हा स्वतःच प्रश्न विचारतोय. पहिले तर मला एक सांगा मित्रांनो, आजच्या जमान्यात एवढे भारी भारी कडक कडक गॉगल भेटतात, तरी याने हा वेल्डिंगचा गॉगल घातलाय तरी का? पहिले तर भावा तुझं नाव चर्चेत नाही, तुझं नाव धोक्यात आहे आणि तुला स्वतःचं साम्राज्य तयार करायचंय. अरे मित्रांनो, मी सांगतो याच्या मेंदूला हार्पिकने धुवायची गरज आहे. प्रेम होतं आता पण आहे, पहिला ती चोर होतं, आता तिच्या आठवणींवर आहे. प्रेम होतं आता पण आहे, पहिले तिच्यावर होतं, आता तिच्या आठवणींवर आहे. का आता ती तुझ्या कावर लात मारून दुसरं पळून गेली का? अरे भावा, एवढा भारी डायलॉग देतो तू. प्रेम होतं आता पण आहे, पहिला तरी ते शेवटी का घातल्याशिवाय तुझी रील्स व्हायरल होत नाही का? अरे आता तुझी अशी रील्स बघून असं वाटतंय भाई इंस्टाग्रामवर डिलीट करून टाकू. पण नाही मित्रांनो, तुमची वहिनी आणि मी फक्त इंस्टाग्रामवर बोलतो रे. आता तीही विचारायला लागली की तू इंस्टाग्राम डिलीट करतो तरी का? अरे देवा, माधवा, केशवा, पांडुरंगा. अरे भाई मी तुला आता एक स्पष्ट सांगतो. आता मी तुला स्पष्ट एक उदाहरण देतो, ऐकून जर तू चांगलं होत असेल तर मलाही बरं वाटेल. बघ भाऊ, कधी कधी आपल्याला सकाळ सकाळी संडाशीलाही त्रास होतो मजबूत. तो त्रास का होतो त्याच्या मागे बी एक रिझन असतं. आपण तिखट खातो आणि ते आपल्याला पचत नाही, तरी आपण ते तिखट खातो कारण ती आपल्याला एक हवा असते. आपण चूक करतोय, त्याच चुकीमुळे आपल्याला सकाळी सकाळी त्रास होतो. बघ भावा, एवढं प्रेमच करायची आवश्यकता नाही जर ती व्यक्ती तुझ्या लायकीची नसेल. अरे भावा, स्वतःला इज्जत दे, स्वतःच्या लाईफला इज्जत दे, स्वतःच्या लाईफ मध्ये काहीतरी करून दाखव, म्हणजे आता तुला ती सोडून गेली तीही परत येईल. आता मी तुला एवढं स्पष्ट का सांगितलं, कारण की मी सकाळी सकाळी आमच्या मोठ्या बंधूंची व्हिडिओ बघितली होती, श्रीमान भावांची, म्हणून दादा जे बोललं होतं मी तेच तुला सांगितलं. मग आता म्हणून भाई जास्त चाळ करणं तू बंद कर, काही विषय नाही, मला पण बरं वाटेल. सही बात है. तिथे म्हणतोय यू माझय, आके म्हणतोय यू माझय. तुम्ही दोघं पण शांत बसा, कारण मी पण तुमच्यासाठी ब्रँड घेऊन आलोय. हॅशटॅग आला का? अरे भाई, आता हेच राहिलं होतं का? तो का होता आणि आता आला का? आला का? अरे यांचा का आणि आला का ऐकून मित्रांनो मला मोबाईल होईल रे. अरे इंग्रजांनी उगाच कोण उठून नेलाय, त्या ब्लॅक कोणाला उठून नेला असतं मित्रांनो, तर आता इंस्टाग्राम एवढं वाईट परिस्थितीत राहिलंच नसतं. बात तो सही है. आला का? या आला गावाल्याचा किस्सा कसा आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती का, एक जर नॉर्मल लेकरू याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर त्या लेकरूचं लेंडू कधी होतं तेच कळत नाही हो. आला का? आला का? आला का? बघा मित्रांनो, मी कधीच कोणाला वाईट बोलत नाही, पण मित्र मला एक सांगतो, सकाळी आगून आला का? आजा संडास दिखातो. ह्यो भाऊ म्हणतोय 2025 मी गाजवणार, ह्यो दादा म्हणतोय 2025 मी गाजवणार तर फक्त ह्यो कोला यशा. हॅशटॅग यो भाऊ म्हणतो 2025 मी गाजवणार, यो भाऊ म्हणतो 2025 मी गाजवणार. अरे गाजवणार तर फक्त आऊ कोला यशा. आणि ते शेवट गाजवणार तर फक्त ह्यो कोला यशा. गाजवणार. अरे मित्रांनो, हा मला जिथे दिसला तिथे मी याला वाजवणार.
गाजवणार तर फक्त हे उकवाला यशा. आणि हा काय म्हणतोय 2025 ने गाजवणार. याला बघितल्यानंतर असं वाटतंय कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या तरी न शिजलेला भात बाहेर काढलाय. तू लोकांजवळ काय सांगतो, यांनी यांच्या अंगावरलं अख्खं घालवलंय. तुझ्या माहितीसाठी सांगतो, माझ्या एका शब्दामुळं अख्खं मार्केट हलवलंय बर का. हा हा हा. तू या रील्स मध्ये काय म्हणतोय मार्केट हलवणार. मी तुला सांगतो त्याच मार्केट मध्ये कधी तू मला दिसला. मग तुलाही प्रश्न पडेल की मी काय एवढा उक करून वकत होतो. तुझ्या माहितीसाठी सांगतो, माझ्या एका शब्दामुळं अख्खं मार्केट हलवलंय बरं. अरे एवढा एवढा लेकरू आहे ना तू, आणि तू मार्केट खाणार भावा. अरे तुला एक वडापाव दिला तर तू 2 दिवस सी करशील. हग दिया. माहिती नाही काय आला का? पैसा